नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्समध्ये आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांचे हार्दिक अभिनंदन व स्वागत। आपल्या स्टेट काउन्सिल सीईटी सेलच्या स्टेट काउन्सिलिंगच्या पहिल्या राऊंडमध्ये लिस्ट लागली। प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव, विद्यार्थ्याच्या नावापुढे त्याची कॅटेगरी आणि त्याच्या पुढे कॉलेजचं नाव किंवा चॉईस इज नॉट अवेलेबल असा प्रकार आला। आजचा जो विषय आहे तो म्हणजे इयर मार्किंग डोनर आणि इयर मार्किंग रेसिपिएंट म्हणजे काय आणि इयर मार्किंग म्हणजे काय। एखादा जो विद्यार्थी कॅटेगरीमधून भाग घेत असेल, SC ST NT 1 2 3 VJ, त्याचबरोबर OBC EWS, या सर्व कॅटेगरींना आपल्या कॅटेगरीमधून जर जास्त मार्क असतील तर आपण आपलं जे सीट आहे तो दुसऱ्या आपल्या कॅटेगरीतल्या दुसऱ्या लोकांना आपण डोनेट करू शकतो। त्याचा अर्थ EMD म्हणजे इयर मार्किंग डोनर। एखादा कॅटेगरीचा विद्यार्थी ओपन मधून ऍडमिशन प्रवेश मिळाल्यामुळे त्याने त्या कॅटेगरीचा एक जागा वाचवलेली असते, म्हणून तो त्या जागेचा डी म्हणजे डोनर होतो। इयर मार्किंग डोनर म्हणजे तो देणारा ठरतो, म्हणून त्याच्या नावासमोर EMD असं लिहिलेलं आहे। बऱ्याच वेळेला EMD काय आहे ते कळत नाही। इयर मार्किंग डोनर म्हणजे त्याचं ओपन मधून ऍडमिशन झालंय, त्याचं जे सीट आहे ते दुसऱ्या एका विद्यार्थ्याला दिले, त्यामुळे तो इयर मार्किंग डोनर झालेला आहे। दुसरी गोष्ट इयर मार्किंग EMR असा आहे। इयर मार्किंग रिसिव्हर याचा अर्थ काय की जास्त मार्क असलेल्या कॅटेगरीला विद्यार्थ्यांनी ओपन मध्ये गेल्यामुळे त्याची वाचलेली जागा म्हणजे जो कट ऑफ आहे ते सीट संपल्यानंतर खाली त्याच कॅटेगरीला विद्यार्थ्याला सुद्धा ऍडमिशन मिळतं, त्याला मात्र EMR मध्ये ऍडमिशन मिळतं। ओपनच्या खाली असतो, म्हणजे त्याचं जे सीट आहे ते त्या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांच्या खालचं सीट आहे, त्यामुळे EMR म्हणतात त्याला आपण। तर जास्त मार्क असलेल्या विद्यार्थ्यांना कॅटेगरीमधून ओपन मध्ये ऍडमिशन घेतल्यामुळे वाचलेली जागा असते ती त्या विद्यार्थ्याला मिळालेली असते आणि ह्याला रिसिव्हर असे म्हणतात, म्हणजे तो घेणारा ठरतो, म्हणून त्यांच्या नावासमोर EMR इयर मार्किंग रिसिव्हर असं म्हणतात। तर हे रिसिव्हर आणि EMD आणि EMR याचा अर्थ काय आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क पडले, वास्तविक पाहता EWS आणि OBC साठी ज्यावेळेस आपण इयर मार्किंगसाठी बघायला गेलं तर बाय डिफॉल्ट ओपनच यायचं, त्यामुळं त्यांना ओपन मधून मिळायचं आणि राहिलेल्यांना म्हणजे रिसिव्हर मध्ये येतं। यावर्षी मात्र हा फायदा मात्र OBC विद्यार्थ्यांना खूप झालेला दिसतो आणि इतर विद्यार्थ्यांपेक्षा OBC विद्यार्थ्यांना जास्त झालेला दिसतो आणि EWS विद्यार्थ्यांना फारसा फायदा झालेला यावेळी दिसत नाही, कारण EWS सर्टिफिकेट जरा जास्त काढलेले आहेत। तर इयर मार्किंग जे आहे ते आपण आपल्या कॅटेगरीमधून ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला जरा हायर कॉलेज मिळतं कॅटेगरीचं किंवा हायर लेवलचं कॉलेज मिळतं, आणि जर आपण ओपन मधून घेतलं तर आपल्याला थोडं लोअरचं ओपन कॅटेगरीमधून ऍडमिशन मिळतं। म्हणजे ज्यावेळेस आपल्याला चॉईसमध्ये आपण इयर मार्किंग करायचं का नाही, येस ऑर नो, किंवा रिझर्व्ह किंवा ओपन असं होतं, त्यावेळेस रिझर्व्ह करायचं कमी मार्कवाले ज्यांना 600 650 पेक्षा जास्त आहेत त्यांनी आपली कॅटेगरीची ही जी आहे ते आपण डोनेट करू शकतो, त्याला EMD होतो, म्हणजे इयर मार्किंग डोनर बनतो। आणि ज्याला मिळतं म्हणजे त्याला खरं मिळणार नव्हतं परंतु कुणीतरी दिल्यामुळे मिळतं, त्याला EMR असं म्हणतात। तर इयर मार्किंग डोनर आणि रिसिव्हर ह्या बाबतीत आपला शंका कुशंका कंप्लीट झाल्या असतील असं मला वाटतंय। जर समजा हे झालं असेल असं वाटत असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।